आज आपल्या या श्रीकृष्ण नगरमध्ये कालपासून जो आपण कार्यक्रम घेतो आहे त्या कार्यक्रमाचा आज हा शेवटचा सत्संग। या वर्धापन दिनाच्या निमित्त आपण हा कार्यक्रम ठेवला। आपलं गाव 100% उपदेशी आहे। सर्व धर्माचे जे तत्व आहे, सिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे ते अत्यंत सुंदरपणे आपण पाळतात आणि तो तुम्हाला अभिमान पण आहे की आम्ही धर्म सांभाळतो। अभिमान असलाही पाहिजे। धर्माचा अभिमान जेव्हा आपण घेतो तेव्हा धर्म आपला अभिमान घेत असतो। देवाचा अभिमान जेव्हा आपण घेतो तेव्हा देव आपला अभिमान घेत असतो। देव निराभिमान आहे पण आपल्या लागेच अभिमान। पण तो परमेश्वर आपला आहे। या परमेश्वराने आपल्याला आपलं म्हटलंय, परंतु आपल्याला तो परमेश्वर आपला वाटला पाहिजे। त्यावेळेस परमेश्वर अभिमान घेतात। एकदा असंच देव पैठण येथे जात असताना अचानक समोरून महादाईसा येते आणि देवाची आणि महादाईसांची अचानक भेट झाल्यानंतर त्या महादाईसांना लक्षात येत नाही की आपण काय करावं। समोरच महादेवाचं मंदिर असतं आणि या महादेवाच्या मंदिरावरती त्या पिंडीवरती पाणी टाकण्यासाठी गळती लावलेली असते। म्हणजे एक तांबे असतो आणि त्याच्यात पाणी टाकलेलं असतं। त्या पिंडीवरती थेंब थेंब पाणी गळत असतं, त्याला गळती म्हणतात। तिच्या डोक्यात काहीच आलं नाही, विकल्पच आला नाही मनामध्ये। तिच्या डोक्यात एकच आहे की स्वामी श्री चक्रधर आपले जे साधनदाते परमेश्वर आहे ते आपल्या समोर आलेले आहे आणि चालत आल्यामुळं श्री चरणावरती धूळ साचलेली आहे आणि ते चरणतीर्थ आपल्याला घ्यायचं आहे। ते चरण आपल्याला क्षालन करायचं आहे, अशी एकच भावना तिच्या मनामध्ये होती। ती त्या मंदिरात जाते, ती गळती काढते आणि त्या पाण्याने स्वामी श्री चक्रधरांचे श्रीचरण प्रक्षापन करून ते तीर्थ घेते आणि परत तिथं ठेवून देते। नंतर बिडारावरती आल्यानंतर दादोस जे आहे त्यांचे पूर्वश्रमीचे जे गुरु ते तिला सांगतात की तुम्ही आंघोळ केली का? म्हणे हो मी सकाळीच आंघोळ केली। नाही आत्ता केली का? म्हणे आत्ता कशाला करायची? म्हणे तुम्ही गुरुवाचं पाणी पिले। गुरु म्हणजे पुजारी। म्हटले ते गुरुवाचं पाणी पिलो नाही आम्ही स्वामी श्री चक्रधरांचं चरण तीर्थ घेतलं। म्हणे अहो ते गुरुवाचंच पाणी होतं ना। म्हणे अहो ते चुकीचं जर असतं, वाईट असतं तर देवाने आम्हाला नाकारलं असतं। देव काहीच म्हटले नाही, तुम्ही असं कसं काय म्हणता? म्हणे देवाला काय पडलंय? म्हणे जीव नरकात गेला काय आणि स्वर्गात गेला काय फरक पडतो? तर ती महादाईसा म्हणते असं कसं काय? देवाने आपल्या हितासाठी ही सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, वाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपली ओळख दिली, तत्वज्ञान सांगतात आणि जीव उद्धारण्याचं व्यसन घेऊन या जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतलेला आहे आणि तुम्ही सुशाल म्हणता देवाला काय पडले? म्हणे अहो द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या समोर हे यादव झुंजून मेले, त्यावेळेस काय श्रीकृष्ण महाराज नव्हते काय? म्हटले मग महादाईसाला पटतं, बरोबर आहे दादोस म्हणतात ते बरोबर आहे। आणि तिला ते पटल्यामुळं खटकलं पण, आणि मग तिला न रावल्यामुळं ती लगेच देवाला विचारायला जाते। देवाचं दुपारचं पिढाहरण झालेलं असतं, आरामाची वेळ असते, परंतु त्या महादाईसाला काही रावत नाही। ती जाते देवाकडं। देव म्हणतात बाहेर कोण आलं? बाईसांना म्हणतात बघा। म्हणे आता यावेळेस कोण येणार आहे? म्हणे बघा आलं असेल कोणी। तर बाईसा येतात तर महादाईसा असते। म्हणे काय झालं? म्हणे देवाला भेटायचं आहे। म्हणे बोलवा। देवाने बोलवल्यानंतर देवाला ती डायरेक्टच विचारते की का हो? म्हणे देवाला जीव नरकात गेला काय स्वर्गात गेला काय काही पडलं नाही का? देवाला आश्चर्य वाटतं, ही अशी कशी काय बोलते? देव लगेच उठतात आणि म्हणे असं कसं काय तुम्ही बोलतात? म्हणले द्वापार युगामध्ये हे यादव झुंजून मेले, त्यावेळेस तर श्रीकृष्ण महाराज होते म्हटले। मग देव सांगतात अहो तो आमचा तिथं कोण होतं? म्हणे कोणी इंद्राचं होतं, कोणी चंद्राचं होतं, कोणी ह्या देवतेचं, कोणी त्या देवतेचं, आमचं कोणीच नव्हतं। आमचा एक होता तो अर्जुन, परंतु त्या अर्जुनाच्या केसालाही धक्का लागला नाही। म्हणे जर यदा कदाचित त्या अर्जुन देवाच्या केसाला जर धक्का लागला असता तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावरती आपटून क्रॅश करून टाकला असतं, नष्ट करून टाकला असतं। देव म्हणतात आम्ही निराभिमान आहे पण आपल्या लागे स्वाभिमान।
परमेश्वर निराभिमान आहे, पण आपल्या जो आहे त्याच्यासाठी मात्र परमेश्वर अभिमान घेतात. म्हणून आपल्याला धर्माचा अभिमान असला पाहिजे, परंतु तो अभिमान ज्ञानवाचक असला पाहिजे. तर तो टिकेल, तर तो वाढेल, तो परमेश्वरापर्यंत पोचेल. परमेश्वर अभिमान घेतात कधी घेतात? जेव्हा आपल्याला देव आवडतो. देव कधी आवडेल? तेव्हा देव समजतो. देव कधी समजेल? जेव्हा ज्ञानाची माध्यमातून परमेश्वरी वस्तू काय ही आपल्याला कळेल, समजेल, जाणवेल, ती प्रचितीला येईल. आपल्याला माहिती आहे स्वामी श्री चक्रधर हे परमेश्वर अवतार आहे कलियुगाचे, त्यांनी आपल्याला बोध दिलेला आहे. म्हणून आपण स्मरण करतो, चिंतन करतो. आत्ताच आपल्याला परमार्गसेवक नितीनदादांनी अत्यंत सुंदर अशी लीळा सांगितली गोरक्षण स्थानाची. देव आपल्याला देण्यासाठी आलेले, आपल्याला या संसारातून मुक्त करण्यासाठी आलेले. आणि म्हणून देव सांगतात की आम्ही गाईचं दूध काढणार नाही, आम्ही तिला चारू म्हणजे देऊ, तिला आम्ही बांधणार नाही, तिला आम्ही सोडू. एक ब्राह्मण असा आहे की ज्याचे संस्कार नाही आहे, देवाला तो ओळखू शकला नाही. देव त्याच्या घरी आलेले आहे आणि देवाला सुद्धा त्यांनी कामाला लावलेला आहे. एक ब्राह्मण असा आहे की देव प्रसन्न होऊन स्वतःहून म्हणतात कनाशीच्या ब्राह्मणाला की मी प्रसन्न झालो, काय माग? तर तो संसार मागून घेतो. एकाने देवाला कामाला लावलं, एकाने देवाकडून संसार मागितला. हे कशामुळं झालं? फक्त संस्कारामुळं. आपल्यामध्ये संस्कार जर असेल तर आपल्याला देव, धर्म, साधू, संत, नामधारक, वासनिक कार्यक्रम यात सहभागी कसं व्हायचं, आपलं ज्ञान कसं वाढवायचं, आपल्याला परमेश्वराने दिलेली संधी तिचं कसं सोनं करायचं, या लीळेच्या माध्यमातून आपण शिकलो पाहिजे. त्यानंतर अनिलदादांनी एक सुंदर अशी बोधकथा सांगितली. बिल गेट्स नावाचे जे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला एक पत्रकार विचारते का तुम्ही श्रीमंत होण्याचं रहस्य काय, आणि तो लगेच त्याला संधी देऊन टाकतो. चेकबुक देतो, परंतु त्याच्या लक्षातच येत नाही नेमकं करतोय काय आहे, मी विचारतो काय आणि सांगितलं काय. त्याच्या लक्षात न आल्यामुळे ती संधी तो दवडतो आणि तो बिल गेट्स तेच सांगतो की मी श्रीमंत होण्याचं हेच रहस्य आहे का मी कोणतीच संधी सोडलेली नाही. तुला आत्ता श्रीमंत होण्यासाठी मी संधी दिली होती, पण ती तुला घेता आली नाही म्हणे. म्हणून ज्या ज्या वेळेस संधी आपल्याला भेटेल त्यावेळेस त्या संधीचं सोनं आपण करत असतो भौतिक जगामध्ये. पण परमेश्वर प्राप्ती ही एक संधी आहे, परंतु हे कोण विचार करल? ज्याची बुद्धी स्ट्रॉंग आहे. कारण धर्म हा बुद्धिवादी आहे, विचार करणाऱ्याचा आहे, ज्याला चिंतन करण्याची सवय आहे, योग्य अयोग्य संत असंत सामुग्रीतलं नेमकं फरक काय आहे हे समजतं, ज्याची समज आहे, जाणीव आहे, तोच या संधीचं सोनं करत असतो. परमेश्वराने स्वतः आपल्याला बोध दिला, जाणीव करून दिली, परमेश्वर प्राप्तीची आपल्याला संधी दिलेली आहे. ती संधी आता आपण कशी मिळवायची ही मात्र कड, हा मात्र प्रयत्न हा आपला स्वतःचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्याला धर्माचा अभिमान आहे, आपण धर्म सांभाळतो आहे, परंतु आत्ता इथून पुढची जी नवीन पिढी आहे ही सुशिक्षित होते. कोणी शिक्षणाच्या अनुषंगाने बाहेर जातोय, कोणी नोकरीच्या अनुषंगाने बाहेर जातोय. जर ज्ञान नसेल, धर्माची जाणीव नसेल तर ते धर्मावर टिकतीलच याची काही गॅरंटी नाही. जे जुने लोक आहेत त्यांचे दिवस निघून गेले, आता इथून पुढचे दिवस हे ज्ञानाचे आहे. चिकित्सा ही आपल्या मुळातच प्रवृत्ती असते आणि म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. हे मी काल पण सांगितलं, आज पण सांगतोय, जाता जाता तेच सांगेन. अभ्यास खूप अवघड नसतो. आता दुपारच्या वेळेस ज्यावेळेस आपण देवाला स्नान घालत होतो त्यावेळेस सहजच ही सारी युवक मंडळी इथं उभी होती, त्यांना मी पुढं बसवलं आणि त्यांना 2-4 प्रश्न विचारले. त्यांना कोणालाही उत्तर देता आलं नाही. आपल्या धर्माचे 4 साधनं कोणते, 4 पदार्थ कोणते, त्यातला नेमका फरक कोणता, आपला मूळ ग्रंथ कोणता, धर्मतत्वज्ञान काय सांगतं, आपलं मूळ तत्व काय, काहीही सांगता आलं नाही. तुम्ही परंपरेचे उपदेशी आहात. कितीतरी वर्षापासून आपण धर्म सांभाळतो आहे, उपदेश घेतलेला आहे, मंदिर आहे, मंदिरामध्ये जे बी दररोजच्या सकाळ संध्याकाळच्या आरत्या करतो आहे, असे कार्यक्रम करतो आहे. परंतु ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुमच्या गावात मंदिर आहे, तुमचं गाव पूर्ण 100% उपदेशी असतानासुद्धा या युवकांमध्ये जो उत्साह दिसायला पाहिजे, जो फ्रेशनेस दिसायला पाहिजे, तो मला दिसला नाही. उत्साह असतो,
उत्साह कशातून असतो? ज्ञानातून असतो, धर्माच्या तत्त्वज्ञानातून, जाणीवेतून असतो. फक्त करायचं म्हणून करायचं. बोलवलंय आता रामदास दादांनी बाबांना, लोकांना नाही म्हणता येत नाही, नाहीतरी आपला वर्धापन दिन आहे आणि चला घ्या करून. कार्यक्रमाचं नियोजन, तो उत्साह जो असायला पाहिजे आणि नवीन युवकांनी जे पुढं यायला पाहिजे, तर न येण्याचं कारण काय? फक्त आणि फक्त अज्ञान आहे. आपला धर्म काय आहे, किती श्रेष्ठ आहे, तो धर्म आपल्याला भेटला आहे म्हणजे किती मोठा आपल्याला अनमोल असं अनमोल अशी ज्याची किंमतच होत नाही ते आपल्याला भेटलं आहे याची जाणीवच नाही आहे. म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. ही नवीन पिढीला मी सांगू इच्छितो की अभ्यासाला सुरुवात करा. तो अभ्यास खूप अवघड नसतो. आठवड्यातून एकदा आपण सत्संग घेऊ शकता, 15 दिवसातून एकदा सत्संग घेऊ शकता. सत्संगामधून हे तत्त्वज्ञान जे आहे जनरल नॉलेज पर छोट्या छोट्या गोष्टी, खूप अवघड गोष्टी नाही, खूप मोठ्या गोष्टी नाही. जेव्हा आपण रस्त्याने जातो किंवा कुठं प्रवास करतो किंवा कुठं नोकरीला जातो, तिथं 4 लोक आपल्याला भेटतात. काहीतरी प्रसंगानुरूप आपल्याला देवी देवतेचा प्रसाद देण्याचा प्रयत्न करतात. काही कार्यक्रमाला बोलावतात. आपण म्हणतो आम्ही मानव आहोत, आम्हाला चालत नाही, आम्ही येत नाही. त्यांना आश्चर्य वाटतं, असं कसं काय? कारण जगामध्ये असे कितीतरी लोक आहे का त्यांना हा धर्मच माहीत नाही, नाव ऐकलेलं नाही कधी, आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं कारण ते सर्व काही एकच समजतात. मग त्यावेळेस आपल्याला जर सांगता येत नसेल तर आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड, एक भीती निर्माण झालेली असते आणि मग आपण आपली ओळख लपवतो. आपण सांगत नाही किंवा जात पण नाही. पण समाजामध्ये राहायचं, समाजाचे संकेत तर पाळावं लागतात. सोयरे धायरे आहे, नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, जाणं येणं करावं लागतं. मग तिथं जाणं येणं करूनसुद्धा आपला धर्म आपल्याला कसा सांभाळायचा याच्यासाठी परमेश्वराने संग्रह पाळायला लावलेला आहे. तो संग्रह पाळण्याचा कसा याचं ज्ञानसुद्धा दिलेलं आहे. म्हणून कोणत्या वेळेस काय करावं हा जो सेन्स आहे, ही जी व्यावहारिक बुद्धी आहे ती आपल्याला असायला पाहिजे. आपल्याला आपला धर्म थोडक्यात सांगता आला पाहिजे. आत्ताच मी तुम्हाला तुमच्यासमोर नितीन दादांनी सांगितलं, अनिल दादांनी सांगितलं, धनंजय तर आता नवीन उपदेशी आहे. त्याच्या घरचे कोणी उपदेशी नाही. त्याच्या मामाच्या घरचे उपदेशी जरी असले तरी त्यांचा धर्माचा अर्थार्थी संबंध नाही. पण तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर अनेक डॉक्टरांकडे गेले, रिपोर्ट नील यायचे, पण आजारातून बाहेर पडत नव्हता. मग त्यांना कोणीतरी सांगितलं. मग कोणत्या तरी स्थानावर जाऊन त्यांनी विडा व्हायला देवाला शरण गेले आणि त्याची तब्येत बरी झाली म्हणून त्यांनी उपदेश घेतला. त्याच्या आईनी नंतर उपदेश घेतला का माझ्या मुलाला आजारातून आपल्या देवानी वाचवलं किंवा बरं केलं म्हणून ती प्रचिती त्यांना आली म्हणून उपदेश घेतला. आत्ताच त्या अभ्यासाला सुरुवात केली तरी तो तोडका मोडका होईनं बोलू शकला. त्याचप्रमाणे भायगावचे सुद्धा परमार्ग सेवक कमलाकर दादा आहे. त्यांनी संकल्प सोडलेला आहे. संकल्प सोडून एक निर्धार आणि उद्देश आणि ध्येय आपल्या जीवनाचं तुमच्या समोर बिनधास्तपणे सांगू शकले. ते याचं कारण ती जाणीव त्यांना झालेली आहे. परमेश्वर काय म्हणतात, होईल का न होईल पण हाव तर धर, करील का न करील पण मी करीन असं तर म्हटले. आणि म्हणून त्यांनी जी वासना केली ती परमेश्वरापर्यंत पोचली आणि त्यांच्या जीवनातले जे बी अडीअडचणी अडथळे ते परमेश्वर आता दूर करणार आहे. ही वासना आपली निर्माण झाली पाहिजे. ही वासना निर्माण कशातून होते? जेव्हा जाणीव आपल्याला तत्त्वज्ञानातून परमेश्वर कळतो, समजतो, त्याच वेळेस होते. आपल्याला परमेश्वराने 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. हे जीव आणि देवता हा जो परमेश्वर, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थावरती परमेश्वराचा हा धर्म उभा आहे. जीव म्हणजे आपण आपल्याला समजून घेणं, जाणून घेणं. आपण होतो कुठं, आलो कसं, काय करण्यासाठी आलो आणि काय मिळवण्यासाठी आलो याची जाणीव करून घेणं म्हणजेच धर्मतत्वज्ञान समजून घेणं. धर्मतत्वज्ञान खूप मोठं नाही आहे. आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे, भूतकाळातला प्रवास, वर्तमानातला प्रवास आणि भविष्यातला प्रवास, हा अधोरेखित करून शिवावलोकन करून आपल्या जीवनाचं ध्येय ठरवणं म्हणजेच धार्मिकता करणं. धार्मिकता आपण करत आलो, संस्कारामुळं करत आलो, परंतु ते संस्कार जर वाढवीत परमेश्वराच्या भक्तीपर्यंत भक्तीत उतरवले, ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोचवले तरच त्या संस्काराला उपयोग आहे. अन्यथा फक्त एक करायचं म्हणून करायचं. आपल्या घरामध्ये पाहुणे येतात, त्या पाहुण्यांना आपण म्हणतो या, बसा, चहा पाणी करा. जी वेळ आहे, जेवणाची वेळ असेल, नाश्त्याची वेळ असेल, चहाची वेळ ते करतो आपण. हा संस्कारसुद्धा आपल्याला एक व्यावहारिकता जी आहे ती सांभाळायला लावत असते.
परत तेच आपल्याला धर्माच्या अनुषंगाने ज्ञान जर असेल तर परमप्रीती आपल्याला करायला लावते. हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, हा आपला आहे. या आपल्याविषयी आधार निर्माण करून त्याच्याविषयी एक वेगळं प्रेम निर्माण करणं म्हणजे कळत न कळत प्रत्यक्ष परमेश्वराविषयी प्रेम निर्माण करणं आहे. परमेश्वर काय म्हणता, एकमेका भेटल्याचा पाडू जाय. जर तुम्ही एकामेकाला जर भेटले तर असं प्रेम, अशी आपलेपण, अशी आवड असली पाहिजे का देवच मला भेटला. आणि परमेश्वर म्हणतात देव भेटल्याचं गोमटा आम्ही तुम्हाला देऊ. परंतु त्याविषयी धर्माची जाणीव, स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार हा आपला आहे, ही प्रवृत्ती आपल्यात निर्माण झाली पाहिजे. आपलं काय झाले, सारं गाव आपलं, एकामेकाचे नातेवाईक आहे, तुम्ही भाऊबंद आहे. त्याच्यामुळं प्रत्येक दररोजच आपल्याला एकामेकाला आपण भेटतो. ते गुळगुळीतपणा आलेला आहे. तो गुळगुळीतपणा जो आहे तो धर्माला घातक असतो. देवाने त्यासाठी एक दृष्टांत सांगितलेला आहे, पाण्यातला गुंडा. एखादा दगड असतो ना, गोटा असतो, तो दररोज पाण्यात असतो, त्याच्यावरतून पाणी वाहत असतं. तो ओला ओला आपल्याला वाटतो, पण जेव्हा तो फोडला ना आपण तर त्यात कोरडेपण असतं. हे कोरडेपण धर्माला घातक आहे. आपण दररोज धार्मिकता करत आलो, एकामेकाला भेटत आलो, आरती करतो, देवपूजा करतो, परंतु ज्ञान नसल्यामुळं हा कोरडेपणा आपल्या जीवनामध्ये काठिण्य येण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून धर्माविषयी आपल्याला काहीच वाटत नाही. आता सकाळी मी बऱ्याच तुम्हाला तत्त्वज्ञान सांगितलं, अति सोप्या सरळ भाषेत. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आतापर्यंत तुम्ही भरपूर धार्मिकता केली, आता देव मिळवण्यासाठी एक पाऊल पुढं टाका, संकल्प सोडा, एक पाऊल पुढं टाका, वासना करा. कोणी हात वरती केला नाही. उलट हे आपला सत्संग झाल्यानंतर मला दंडोत करायला सुद्धा कोणी आलं नाही. अरे दंडोत करायला गेल्यावर बाबा म्हणतात संकल्प सोडता का काय, उठले लगेच कटले. हा विषय जो आहे हा तुमच्या हिताचा आहे, तुमच्या भल्याचा आहे. तुम्ही संकल्प सोडला तर मला फायदा होणार नाही, परमेश्वराला फायदा होणार नाही, धर्माला फायदा होणार नाही. आणि परमेश्वराचा धर्म जो आहे, परमेश्वर समर्थ आहे सांभाळण्यासाठी. आपल्या हितासाठी ते आपल्याला करायचं, आपल्या भल्यासाठी आपल्याला करायचे. जे बी आपण करू ते आपल्या फायद्याचं आहे. पण फायदा तोटा आपल्याला कळायला पाहिजे. व्यवहारामध्ये फायदा तोटा आपल्याला कळतो, धर्मातला फायदा तोटा जेव्हा आपल्याला समजायला लागेल, कळायला लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलो. अन्यथा फक्त कर्मकांड करत असताना देवाकडून हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, ही दृष्टपर भक्ती आपण आजपर्यंत करत आलो, इथून पुढे करत राहू. आणि यातून आपली सृष्टी निघून जाऊ शकते, हा जन्म जाऊ शकतो. आणि म्हणून परत हा जन्म आपल्याला भेटेल याची काही गॅरंटी नाही. परमेश्वराने दया केली, कृपा केली, आपल्याला खूप मोठी संधी परमेश्वराने प्राप्त करून दिलेली आहे. आणि ती संधीचं सोनं आपल्या जीवनामध्ये जर आपण केलं तरच उपयोग होईल. परमेश्वर एकदा असेच बसलेले होते, निरूपण करत होते, सारे भक्त लोक समोर होते. आणि परमेश्वर सहजच बोलतात की मी उत्तरापंथाला गेल्यानंतर माझ्यासारखा जर कोणी आला तर त्याच्याच पाठीमागं परमेश्वर म्हणून तुम्ही धावाल म्हटले. तर सर्वांना आश्चर्य वाटलं, म्हणे असं कसं काय, आम्ही परमेश्वराला कसं काय ओळखणार नाही. परमेश्वराची श्रीमूर्ती इतकी सुंदर आहे, ती सुंदर मूर्ती आम्ही ओळखू शकणार नाही असं कसं काय आहे. परमेश्वर म्हणतात तशी मूर्ती त्याच्याकडं पण असू शकते. मग महादाईसा म्हणते तुम्हाला इथं कांदी आहे म्हटले, लगेच आम्ही परमेश्वराला ओळखू म्हटले, त्याच्याकडं पण असू शकते. मग देवाने आचार्यांकडे बघितलं. आचार्य म्हणतात आम्ही परमेश्वराला शास्त्राने ओळखू. परमेश्वराने एक गुगली टाकली, म्हटले शास्त्र तर भक्ताकडं पण असतं. आचार्यांना पटतं, बरोबर आहे, शास्त्र तर भक्ताकडं असतं. मग परमेश्वराला ओळखायचं कसं, जाणायचं कसं. मग परमेश्वर म्हणतात, सर्व गप्प भासल्यानंतर परमेश्वर म्हणतात आचार्यांना तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, परमेश्वराला शास्त्राने ओळखायचं, ज्ञानाने ओळखायचं असतं. पण आचार्य म्हणतात तुम्ही तर आत्ता म्हटले भक्ताकडे शास्त्र असतं. मग परमेश्वर म्हणतात भक्त स्वतःला कधी देव म्हणून घेत नाही, म्हणून परमेश्वराची ओळख ही शास्त्रातून निर्माण करायची असते. अन्यथा शास्त्र जर आपल्याकडे नसेल, ज्ञान नसेल, तर याच्यातून परमेश्वर भेटेल का, त्याच्यातून परमेश्वर भेटेल का, इथं भेटेल का, तिथं भेटेल का, हे केल्याने भेटेल का, ते केल्याने भेटेल का, हे परमेश्वराच्या सारखं आपल्याला वाटणारं ही जी धार्मिकता याच्याच पाठीमागं आपण पळत राहू. आणि सकाळी मी तुम्हाला जसं वज्रकिटकीचा दृष्टांत सांगितला, अंदाजाने इकडं पळ तिकडं पळ, त्या गायीच्या सुटण्याच्या अनुषंगाने जो दृष्टांत सांगितला, बांधल्या गायीचा दृष्टांत, त्यातून आणखीन अधिक कर्म जोडू आणि नरकात जाण्याची शक्यता असते. म्हणजे देवाने आपल्याला देव दाखवला, देव सांगितला, देव समजावला, देव जाणवला, आणि एवढी मोठी संधी देऊन जर आपण नरकात जात असेल तर मग आपल्याला देव भेटून समजून जाणून उपयोग काय. त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढं टाकावं लागेल. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे करावायचे ते करावं लागेल.
म्हणून तुम्ही आता मिश्र भक्ती करत नाही, ही अत्यंत जमेची बाजू आहे तुमची. धर्माला अत्यंत कट्टर आहे, ही सर्वात जमेची बाजू आहे. अंधश्रद्धा तुम्ही जोपासत नाही, विकल्प तुम्ही करत नाही, ही खूप मोठी जमेची बाजू. हा संस्काराचा एक भाग आहे. तुम्ही भाग्यवान आहात का या वातावरणात तुम्ही तुमचा धर्म सांभाळताय. परंतु एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय प्रगती कधीच होत नाही. शाळेत मुलाला टाकलं तर तो दुसरीत गेला तर प्रगती, तिसरीत गेला तर प्रगती. नाही तर शाळेत जातोय, लिहिता येतंय, वाचता येतं, पण पहिलीतून पुढंच जात नाही, त्याला प्रगती म्हणत नाही. तो तिथंच थांबलेला आहे. ते थांबणं ही प्रगती म्हणत नाही. त्याच्यात प्रगती करायची असेल तर 4 गोष्टी समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यानंतर आपल्या परमेश्वराच्या या प्राप्तीच्या अनुषंगाने पावलं उचलणं, निर्णय घेणं हे गरजेचं असतं. परमेश्वराने जे 4 पदार्थ सांगितले त्यातला जीव हा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पदार्थ आपण समजून घेणं, आत्मज्ञाने मोक्ष म्हणजे आपणच आपल्याला समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा धर्माचा पाया आहे. त्याची सुरुवात जीवापासून झालेली आहे. परमेश्वराने सर्वात प्रथम जीवाला जीव सांगितला, कारण जीवानी जीव जर समजून घेतला तर आपोआपच देवता त्याला कळेल, प्रपंच त्याला समजेल आणि परमेश्वरसुद्धा त्याला समजेल. आपण आपल्यातून अजून बाहेरच पडलेलं नाही आहे आणि म्हणून आपल्याला अनेक अडचणी आहे. आपल्याला आपल्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. या जीवामध्ये अनेक दोष आहे. अनादि अविद्यायुक्त असलेला हा जीव मतित्रय आहे. वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं, जीव हेच एक दोषाचं आळ आहे. जीव वंचकत्व आहे परंतु देण्याची प्रवृत्ती नाही आपल्यामध्ये. जीव स्वार्थी आहे परंतु खर्च करण्याची प्रवृत्ती नाही. संसारातला जो स्वार्थ जो आहे तो अध्यात्मात पण आपल्याला दिसतो, कारण तो संस्कार लागलेला असतो. तिथं ते करायचं, इथं बी तेच करायचं. तिथं ते संसार वाचवण्यासाठी आपण करत राहतो, पण इथं धर्म जाण्यासाठी तो संस्कार आपल्याला कारणीभूत ठरत असतो. म्हणून जीवानी जीव समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु एवढे दोष जरी असले परंतु गुण पण भरपूर आहे या जीवामध्ये आणि ते गुण म्हणजे बद्धमुक्त. जीव हा बद्धमुक्त म्हणजे बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. जीव सर्वाधिकारी आहे. म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर परमेश्वराला प्राप्त नक्की करू शकता आणि म्हणूनच परमेश्वराने तुमची निवड करून तुम्हाला बोध दिलेला आहे. परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो म्हणूनच परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करून आपल्याला या सृष्टीमध्ये आणलं. परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला बोध दिलेला आहे, हे तत्त्वज्ञान सांगितलं. हे आपले गुण आहे. आपण संग्रह करतो म्हणजे बघा आपल्या मोबाईलमध्ये कितीतरी लोकांचे फोन नंबर्स असतात. आपण रिलेशन मेंटेन करतो. गुणग्राहकता आपल्यामध्ये मुळातच असते. जे जे चांगलं आहे ते घेण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असते. संत आणि असंत सामुग्री आपली स्वतंत्रता आपल्याला परमेश्वराने दिलेली. बोध होताच आपण स्वतंत्र झालो. आपल्याला जो मायेचा जो अंश आहे संलग्न तो परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं या मायेने चिटकवलेला आहे, जेणेकरून आपल्याला ह्या जीवनामध्ये आल्यानंतर पुढं जाता येईल, प्रगती करता येईल. पण तो चेष्टकतो करत राहतो. ज्या वाईट गोष्टी ते आपल्याला अगोदर सांगत असतो, चांगल्या गोष्टी नंतर सांगत असतो. परंतु बोध होताच त्याचं चेष्टकत्व आपल्याला थांबून टाकलेलं आहे. आपण स्वतंत्र झालेलो. आता स्वतंत्रतेने संत सामुग्री जोडायची म्हणजे चांगलं जोडायचं का वाईट जोडायचं ही आपली पूर्णपणे स्वतंत्री आहे. चांगलं जोडलं तर परमेश्वर प्राप्ती आणि वाईट जोडलं तर नरक, नित्य नरकाची सुद्धा आपण जोड करू शकतो ह्या जीवनामध्ये. माधव भट नावाचे भक्त होते, तुम्हाला माहीत होतं. ते माधव भट संस्काराचे होते. परमेश्वराची त्यांची एकदा भेट होते. परमेश्वराची भेट झाल्यानंतर ते परमेश्वराला विनंती करतात, आपल्या घरी घेऊन येतात आणि सांगतात की तुम्ही आमच्याकडेच राहा, आमची बहीण आहे ती तुमची सेवा करल. देवाने ती विनंती त्यांची स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर ती त्यांची जी बहीण आहे ती देवाचे सेवा करायला लागली. ज्या वेळेस जे गरजेचं आहे ते. आता देव पण तरुण दिसायचे, 25-27 वय, अत्यंत सुंदर मूर्ती. ती मुलगी, ती बहीण त्यांची ती पण तरुण. आता लोकांना काय भकन करायला काही लागत नाही, कारण ही प्रवृत्ती याच्यावर 4 लोक एकत्र बसले का याचे उटाळे काटाळे ही प्रवृत्ती असते आपले. देवाने त्यासाठी सांगितलं अन्य वार्ता करू नका, झोपा काढा म्हणे त्याच्यापेक्षा. परंतु इकडूनचं तिकडूनचं बोलू नका. आपण किती गप्पा मारतो, राजकारणावर गप्पा मारतो, समाजकारणावर गप्पा मारतो, ह्या गावावरती त्या गावावरती, या माणसांवरती त्या माणसांवरती गप्पा मारण्याचा हा सिलसिला आपण तासनतास करतो. तुम्हाला म्हटलं इथं येऊन 2 मिनटं बोला, कोणाची ताकद झाली नाही. संकल्प सोडा, कोणाची ताकद झाली नाही, सारे पळून गेले. आणि अशा गप्पा मारायला लागल्यानंतर 4-4 तास गप्पा मारतात. मी पाहतोय कालपासून टोळकेचे टोळके इकडं बसले, तिकडं बसले, तिकडं बसले. गप्पा मारायला मात्र हिरिरीनं भाग घेतात,
परमेश्वर म्हणतात ह्या गप्पा मारणं, अन्यवार्ता करणं हे धर्माला घातक आहे. यातून हिंसा घडत असते. ओठांतरा निघालं ते देशांतरा जाय. ज्याच्याविषयी तुम्ही बोलाल त्याच्या कानावर जर गेलं तर त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी कलुषित विचार येऊ शकतो आणि तो कलुषित विचार आपल्याला अविधी घडून आपल्याला धर्मापासून घालू शकतो. परमेश्वराने हे तत्त्वज्ञान जे सांगितलेलं आहे हे आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी, पण आपण ते वाचलंच नाही तर आपल्याला ते कळणार कसं? परमेश्वर सांगतात तुम्ही गप्पा मारू नका, अन्यवार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. जर परमेश्वराने सांगितलं तत्त्वज्ञान अभ्यासलं आणि ते आपल्याला कळालं तर आपण अन्यवार्ता कमी करू. ज्यावेळेस अन्यवार्ताची वेळ येईल त्यावेळेस आपल्याला ते तत्त्व समजलं, कळालं तर आपण थोड्याशा कमी गप्पा मारू. काही घेणं देणं नसतं, कशाशी आपलं घेणं देणं नसतं तरी आपण गप्पा मारत असतो. त्या माधव भटाचं तसंच झालं. गावातले लोक भकायला लागले. म्हटले तरुण कोणी साधू तुम्ही घरात आणून ठेवला, ते कसे काय राहिले म्हणे, तुमची बहीण आहे तरुण आणि ते तरुण काहीतरी असेल म्हणे म्हणूनच ते राहिले म्हटले. आता ते माधव भट हे जे होते ना हे चांगल्या संस्काराचे होते. ते म्हटले तुम्ही काही बोलता म्हणे, असं काही असू शकत नाही म्हटले, तुम्ही कोणाविषयी बोलताय तुम्हाला कळत नाही म्हटले. नाही नाही म्हणे असंच आहे म्हटले. म्हणे मी स्वतः पाहिल तेव्हा खरं ठरेल. मग तो काय करतो, बहिणीला म्हणतो मला गावाला जायचं, शिदुरी बांधून दे. खोटं खोटं शिदुरी बांधून घेतो, जाण्याचं नाटक करतो, जातो आणि परत गुपचूप येऊन घराच्या पाठीमागून दरवाजातून त्या खिडकीतून बघत असतो नेमकं काय चाललंय, काय करताय. तर देव आराम करत असतात आणि ती जी बहीण असते ती देवाची सेवा करता करता तशी तिला पण झोप लागते आणि त्या पायावर श्रीचरणावरती स्वामींच्या डोकं टेकून तशीच झोपी गेलेली असते. त्याला असा संशय येतो का लोक म्हणतात तेच बरोबर आहे, यांचं काहीतरी वाद झालेले आहे म्हणे आणि देव रुसले आहे म्हटले आणि ते रुसवा काढायसाठी ही माझी बहीण त्यांची काहीतरी विनंती करते म्हटले. त्याला राग आला. लगेच तलवार घेऊन डायरेक्ट खडंग घेऊन देवावरती आले. आल्यानंतर देवानी लगेच आपल्या मुकुटावरती जे कपडा टाकलेला होता तो कपडा काढला आणि आपल्या दृष्टीद्वारे परमेश्वराने त्यांना प्रेमदान दिलं. तींची जी खडंग होती, तलवार होती, ती हातातून गळून पडली. पश्चाताप झाला आणि त्यांना प्रेमाचा उपाय झाला. म्हणजे त्या जीवानी एकाच वेळी दोन्ही बी जोडत चालले होते, संतपण आणि असंतपण. परमेश्वराचं प्रेम पण जोडलं आणि नित्य नरक पण जोडलं. यदा कदाचित त्याच्याकडून जर काही घटना घडली असती तर त्याला नित्य नरक भेटलं असतं. ते नित्य नरक या सृष्टी असेपर्यंत त्याला उसंतच नाही, दुःखच दुःख. परंतु त्यांनी दोन्ही एकाच वेळेस जोडत होतं. आपण सुद्धा दोन्ही एकाच वेळेस जोडतोय. आपल्याला असं वाटतं आपण धार्मिकता करतो, पण धार्मिकता जोडत असताना, संत सामुग्री जोडत असताना असंत सामुग्री पण जोडतोय. आपल्या लक्षातच येत नाही आणि त्याचं काय आपल्याला नुकसान होऊ शकतं आपल्याला समजत नाही. त्याला प्रेमाचा उपाय घडल्यानंतर देव त्यांना बरोबर, जो भक्त असतो प्रेमाचा तो परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. देव पुढं निघून गेले, त्याच्याबरोबर त्या देवाबरोबर ते पण निघाले. मग देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही त्या गावात राहा, आम्ही ह्या गावात राहतो म्हटले. आणि मग त्या गावात कसं काय राहणार, तो भक्त त्याला प्रेम झालेलं आहे, तो दररोज दुःख करायचा. पण आता देवाचा आदेश आहे, काय करणार, कारण देव जसं असं करतात का तर त्याला दुःख झालं तर त्याचा कर्मनाश होतो. त्या कर्मनाशातून त्याला शुद्ध करून मग परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात असतात. देव या जीवाच्या हितासाठीच करतात. जे बी करायचं आहे ते देवाच्या हितासाठीच करतात. एक ब्राह्मण दररोज त्या गावात भिक्षा मागायला जात असतो. तो माधव भट काय म्हणतो त्या ब्राह्मणाला, तिथं असे असे पुरुष आहे, कसे आहे, निके म्हणे, हो चांगले. दररोज तो विचारतो, दररोज हा सांगतो. त्याला वाटतं असं कसं काय पुरुषाचा वेद म्हटले. तो खोटाच सांगतो की म्हणे अहो तुम्हाला माहीत नाही झालं, त्यांना सर्पदंश झाला आणि ते सरले म्हटले. म्हणे खरंच असं झालं का, खरंच असं 3 वेळा विचारतो आणि लगेच तो प्राण सोडून देतो. ते माधव भट तो घाबरून जातो ब्राह्मण, अरे असं कसं काय झालं म्हटले. मग ते लगेच देवाकडे गेले, देवाला सांगितलं, देवा असं असं झालं, माझ्याकडून चुकी. देव म्हणतात अहो खरं असलं तरी माणूस बोलू नये, तुम्ही खोटं खोटं असं कसं काय बोलले म्हटले. तुम्ही किती मोठं पाप केले तुम्हाला माहीत नाही म्हणे, काय हरकत नाही, आता झालं ते झालं म्हणे. टिकाव आणा, पावडं आणा. मग त्यांच्याकडून खड्डा करून त्यांचं देवावसन परमेश्वराने केलं. सांगण्याचं तात्पर्य आपण धर्म सांभाळत असताना या दोन्ही गोष्टी जोडत असतो, फक्त आणि फक्त अज्ञानामुळं. जीवामध्ये जेवढे अज्ञान आहे, जेवढे दोष आहे तेवढेच गुण पण आहे. परंतु ह्या गुणाच्या माध्यमातून, या जीवाने दिलेल्या स्वतंत्र्याच्या माध्यमातून आता गुण जोडायचे का दोष जोडायचे हे मात्र स्वतंत्री आपली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. हा जो ज्ञान जे आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण अभ्यासाच्या माध्यमातून जोडू शकता. अभ्यास खूप अवघड नाही आहे. तुम्हाला सांगितलं यूट्यूबवरती तुम्ही सत्संग करू शकता.
कुणी साधू संत आले त्यांना 2 दंडोत घालायचे, बाबा लीळा सांगा, त्या लीळा ऐकायच्या, एखादा प्रश्न असेल तो विचारायचा, सूत्रपाठाचा अभ्यास करायला सुरुवात करायचा, लीळाचरित्राचा अभ्यास करायला सुरुवात करायचा। तुम्ही आठवड्यातून इथं लीळाचरित्राचं वाचन करू शकता। ह्या भ्रमातून एकदा बाहेर पडा की आम्ही धर्म सांभाळतोय ना आता आम्हाला काहीच करायची गरज नाही, हा भ्रम आहे तुमचा। ह्या अज्ञानातून पहिले बाहेर पडा, कारण या भ्रमामुळे एक आनता निर्माण झालेली। परमेश्वर सांगता आनतेचे मूळ सकंदी उपटावे नाही का, मग शांतीचे रोप लावेल। जी हरळी असते ना, आपल्या हरळी नावाचं जे गवत असतं ना, ते जर आपण काढलं, किती काढा ते कधीच निघत नाही, ते परत परत येत राहतं। ते जर काढायचं असेल तर ते मुळासकट उपटावं लागतं आपल्याला। ते मुळासकट जर न उपटलं तर ते परत परत उगत राहतं। आपली जी अहंकार किंवा आनता निर्माण झालेली आहे, आपल्याला जो भ्रम निर्माण झालेला आहे, तो मुळासकट उपटावा लागेल आणि तो ज्ञानाशिवाय उपटू शकत नाही। वेळ कधीच गेलेली नसते, वेळ जी आहे ती आपल्याला पकडायची असते आणि ती पकडूनच आपल्या जीवनाचं हित आपल्याला साधायचं असतं। म्हणून आपण काय घ्यायला आलेलो आहे, आपल्याला परमेश्वरांनी का बोध दिलेला आहे, कशासाठी बोध दिलेला आहे हे समजून घ्या, जाणून घ्या। आणि आपल्यामध्ये जेवढे दोष आहे तेवढे गुण पण आहे, त्या दोषाचं चिंतन करून आपल्यातली जी कमतरता आहे ती आपण काढली पाहिजे। जसं आपण शेती करतो, या शेतीमध्ये काय कमतरता आहे, खत टाकावं लागेल का, औषधं मारावं लागेल का, पाणी भरावं लागेल का, ही कमतरता आपण बघून त्या पिकाला ते पाहिजे ते पुरवत असतो आणि त्या अनुषंगाने मग आपण त्या पिकातून पैसे मिळवत असतो। आपल्या शरीरामध्ये सुद्धा कधीतरी आजारी पडलो तर डॉक्टर काय म्हणतो, याची काय कमतरता आहे, याला B12 कमी झालं आहे, D3 कमी झालं आहे, हिमोग्लोबिन कमी झालं आहे, नेमकं काय कमी झालं आहे, त्या अनुषंगाने गोळ्या औषधं देऊन आपल्या शरीरामधलं ते भरून काढतो आणि मग आपण तंदुरुस्त होतो। तशी आपल्या जीवनातली कमतरता म्हणजे आपले दोष आहे। त्या दोषाचं चिंतन करून त्या दोषातून आपण बाहेर पडणं आणि गुणाची वाढ करणं म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल आहे। या पाऊल परमेश्वराला अपेक्षित आहे, आपल्या जीवनातला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे, तो बदल आपण करून घ्यावा एवढंच मी सांगेल। तुम्ही मला या गावामध्ये बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मी धन्यवाद करील, आभार मानेल। हा कार्यक्रम माझी योग्यता नसताना, पात्रता नसताना तुम्ही ऐकून घेतला शांततेने। त्या ऐकण्यातून आता तुम्हाला काय मिळालं हे तुम्हाला माहिती, त्या प्रतिक्रिया तुम्ही दिल्याशिवाय आम्हाला तर कळणार नाही। दुपारी तर थोडीशी परीक्षा घेतली, तुम्हाला काय येतं आणि काय नाही हे मला कळालंय, समजलंय आणि म्हणून मी पोटतिडकीने आपलेपणाने सांगतोय। तुम्ही धर्म सांभाळायला लागला, तुम्ही अभ्यास करायला लागले, तुमच्यात प्रगती झाली तर मला काही ही साखळी पद्धत नाही का बाबा मला चेक येईल आणि माझ्या बँकेत पैसे जमा होतील, असं काही नसतं। जे तुम्ही केलं ते तुम्हाला उपयोगी पडेल, जे मी केलं ते मला उपयोगी पडेल। मी माझ्या धर्मासाठी करतोय, तुम्ही तुमच्या धर्मासाठी करा, ते तुम्हालाच फायदेशीर ठरेल ना। अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो। जेव्हा अभ्यास कराल तेव्हा धर्माची जाणीव, लांबी, रुंदी, खोली तुम्हाला कळेल। समाजात राहत असताना आपल्याला धर्माचा अभिमान घेताना धर्मज्ञान असेल तर अभिमान मिळेल आणि धर्मामध्ये समाजात राहत असताना धर्माला घेऊन फिरत असताना आत्मविश्वासाने आपल्याला फिरता येईल। अन्यथा आपण धर्म लपून ठेवतो, कोणी दिसलं तर आपण दंडोत पण घालत नाही, आपल्याला लाज वाटते। ही लाज न वाटण्यासाठी आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे आणि ती ज्ञान आपण मिळवायला सुरुवात करावं हीच मी तुमच्याकडून अपेक्षा करल। तुमचे खूप खूप धन्यवाद। दंडोत प्रणाम। काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।